हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मकर संक्रांती स्पेशल आज मी तीळचे लाडू बनवत आहे. यामध्ये मी 2 प्रकारचे लाडू बनवणार आहे. एक सैगे तीळचे आणि एक वाटल्या तीळचे. आधी तीळला छान भाजून घ्यायची आहे लो फ्लेमवरती. छान हलक्या हाताने त्याला चम्मचने फिरवून घ्यायचं आणि छान हलक्या हाताने भाजायचं. बघा की जास्त पावरवर याला ठेवायची नाही, कारण हे म्हणजे जळून जातील. तर हे तीळ आपली जळली नाही पाहिजे, म्हणून याला कमी कमी आचवर आपण याला यामध्ये लो फ्लेमवरती याला आपण छान भाजून घ्यायची आहे. तीळ भाजल्यानंतर आता मी शेंगदाणे भाजत आहे. शेंगदाण्याला आपण कमी आचामध्ये भाजून घ्यायचे आहे. छान याला आपण हलका हाताने फिरवून घ्यायचं शेंगदाण्याला. यामध्ये मी दोन लाडूसाठी शेंगदाणे भाजत आहे. एक सगळ्या तीळसाठी आणि एक वाटला तीळसाठी. त्याला आपण कम आचेवर छान भाजून घ्यायचं. आणि याला म्हणजे जी गरम असताना याची आपण चिलटे काढून घ्यायचे गरम असताना, कारण हे गरम असताना चिलटे लवकर निघून जातात. थंड झाल्यावर हे निघणार नाही. तर आपण याला गरम याच्यामध्येच आपण याचे चिलटे काढून घेऊन मी चिलटे काढल्यानंतर मी याला बारीक केलेलं आहे. छान म्हणजे थोडं बारीक केलं, जास्त चुरा पण नाही होऊ द्यायचं. बारीक करून याला हे करून घ्यायचं. आणि आता मग मी वाटल्या तिळासाठी साखर घेतलेली आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये आपण साखरचा पावडर बनवून घ्यायचो. हा पावडर आपला रेडी झालेला आहे. छान पावडर रेडी झाल्यानंतर मी आता यामध्ये तीळ बारीक करून घेणार. मिक्सरच्या पॉटमध्ये तीळ बारीक करून घेतल्यानंतर छान मिक्सरच्या पॉटमध्ये तीळ बारीक करून घेतल्यानंतर त्याचा छान भुरका असा रेडी होऊन जातील. तीळचा भुरका हा रेडी झालेला आहे. तर यामध्ये मी आता शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे घेतल्यानंतर मी साखरचा जो पावडर आपण केलेला होता, तो साखरचा पावडर पण आता आपण यामध्ये ॲड करून आधी आपण छान हे पूर्ण पावडर झाल्यानंतर याचं पूर्ण मिश्रण आधी आपण त्या तिळामध्ये आपण आता शेंगदाणे ॲड करून घ्यायचे. शेंगदाणे जी मी दोन मला लाडू बनवायचे 2 प्रकारचे, तर त्यामध्ये मी ठेवलेले आहे. तर यामध्ये मी अर्धे शेंगदाणे टाकेल. बारीक केलेले शेंगदाणे यामध्ये आपण बारीक तीळमध्ये शेंगदाणे ॲड करून घेऊन शेंगदाणे ॲड केल्यानंतर यामध्ये आपण आता साखर ॲड करून घेऊन जी पावडर आपण केलेला होता तो पण आपण ॲड करू. मी साखरचे लाडू बनवत आहे. यामध्ये गुळचे पण तुम्ही बनवू शकता, पण साखरचे पण खूप छान बनतात. तर आपण यामध्ये आता साखर ॲड करून घेऊ. जो पावडर आपण केलेला आहे तो पावडर आपण यामध्ये ॲड करून घेऊ. पावडर ॲड केल्यानंतर मी यामध्ये मिश्रण पूर्ण छान 2 हाताने याला छान वर खाली करून घ्यायचे. 2 हाताने छान हा मिश्रण एकत्र तयार होऊन जातील. तर मी यामध्ये आता दुधाने भिजवणार आहे. कारण कोणी पाण्याने पण भिजवते, पाण्याने पण भिजू शकते. दुधाने छान सॉफ्टली असतात आणि हा काही खराब होत नाही. आपण हे लड्डू 15 दिवस 20 दिवस स्टोर करून आपण डब्यामध्ये ठेवू शकतो. बघा किती इझिली छान सॉफ्टली हे लाडू बनत आहे. मी 2 हाताची पण हेल्प नाही घेत आहे. एकाच हाताने बघा किती छान सॉफ्टली हे लाडू बनत आहे. बघा किती सॉफ्टली बनत आहे. हे बघा आता आपले हे लाडू तयार झालेले आहे बारीक तिळाचे. आता मी बनवते सगळे तिळाचे लाडू. तर सगळे तिळाचे लाडूसाठी मी हा चिकट गूळ घेतलेला आहे. हा बर्फीवाला हा गूळ खूप छान असते. यामध्ये 2 प्रकारचे गूळ असते. एक तो लड्डू गूळ पण असतो आणि हा बर्फीवाला गूळ. तर हा गूळला आपण छान इझिली हाताने छान बारीक होऊन राहिलेला आहे. तर आपण यामध्ये कढईमध्ये याला छान मेल्ट करून घेऊन हा कढईमध्ये याला बघा मी हातानेच फोडलेला आहे. हा गूळ ना की मी कशाने फोडला, फक्त हातानेच इझिली म्हणजे फुटत होता. तर याला आपण कढईमध्ये छान लो फ्लेमवरती आपण याला मेल्ट होऊ देऊन याची आपल्याला चाशणी पूर्ण रेडी नाही करायची आहे, कारण खूप जास्त कडक चाशणी झाल्यामुळे कडक लाडू बनतील. म्हणून फक्त मेल्ट होतपर्यंत आपण याला चम्मचनेच फिरवत राहून आणि जे पण छोटे जे यामध्ये गोळे दिसत आहे तर त्याला पण आपण बारीक करून घेऊन याला आपण बारीक झाल्यानंतर यामध्ये आपण आता तीळ ॲड करून घ्यायची आहे. जे मी सैगे तीळसाठी तीळ ठेवलेली होती ती यामध्ये मी आता पूर्ण टाकत आहे. आपले तर वाटले तीळचे लड्डू रेडी झालेले आहे. आता हे सैगे तीळचे लड्डू. तर याला आपण चाशणीमध्ये हे जो गूळ मेल्ट झालेला होता त्यामध्ये आपण तीळ ॲड केली. त्यामध्ये मी शेंगदाणे ॲड केलेले आहे. त्याचं छान मिश्रण बनवून घ्यायचे आहे गरम छान. याला पूर्ण गूळ याच्यामध्ये पूर्ण घट्ट बसलेला पाहिजे. छान यामध्ये गूळ आता घट्ट बसलेला आहे. बघा हे पण इझिली एकाच हाताने आपल्याला रेडी होत आहे. छान गरम
गरम गरम याच्यामध्येच बांधावं लागते छान, पण आपला हाताला चटकायला लागत. बघा हे पण इझिली छान स्मूथली बनत आहे. कितली सॉफ्टली लड्डू रेडी झालेले आहे. थँक्यू फॉर माय वॉचिंग चॅनल, सबस्क्राईब अँड माय मिनी ब्लॉग. थँक्यू, बाय बाय.